नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय अभय बापट यांची होल्डअप ही कादंबरी आणि आज भाग 8. सौम्या आणि पाणीनी तिथनं बाहेर पडल्यानंतर पाणीनी आपल्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसताच सौम्यानं विचारलं, आता पुढे काय सर? आता आपण काही काळासाठी चक्क गायब व्हायचंय सौम्या. पोलीस आपल्याला शोधायचा प्रयत्न करतील आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये, ऑफिसात, कोर्टात वगैरे वगैरे. पण सर आपण नाही ना असं करू शकत. सोमवारी कोर्टात जावंच लागेल आपल्याला, केस आहे. सोमवार यायला वेळ आहे, तोपर्यंत पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं असेल. या शहरातले प्रसिद्ध फौजदारी वकील पाणिनी पटवर्धन यांनी मला जो कायदा शिकवलाय ना, त्यानुसार पलायन करणं हा गुन्हा केल्याचा पुरावा ठरतो. हे तू बरोबर शिकली आहेस सौम्या. परीक्षेत पास होण्या इतके मार्क नक्की मिळवशील. ते असू देत, पण पळून जायचा प्रयत्न करून आपण पोलिसांच्या हाती अलगद सापडू असं वागायचं का? आपण गायब होणार आहोत असं म्हणालोय मी. पळून जाऊ असं नाही म्हणालो. आपण पुरावे शोधण्यासाठी बाहेर पडतोय सौम्या. आणि आपण अशा जागी पुरावे शोधायला जाणार आहोत की जिथे आपण असू असं पोलिसांना स्वप्नात सुद्धा वाटणार नाही. अगदी बरोबर बोललीस सौम्या. आता कृपा करून मला सांगाल का आपण कुठे निघालोत? आपण विलासपूरला निघालोत. हे बघ सौम्या, मी असं गृहीत धरून चाललोय की या प्रकरणात सारख्या दिसणाऱ्या 2 मुली आहेत. कदाचित जुळ्या बहिणी सुद्धा असतील. पण आता मला असं वाटायला लागलंय की त्या एकमेकींना ओळखत सुद्धा नसाव्यात, पण त्या दिसायला सारख्या असाव्यात. म्हणून मी कनक ओजसला सांगणार आहे की डॉक्टर सुचिष्मंत यांनी तिला ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल केला असेल तिथे जा, तिला नीट बघ आणि खात्री करून घे की तिलाच कनकनं साक्ष देण्यासाठी आपल्या ऑफिसात आणून ठेवलं होतं ना. आणि त्याच वेळी आपण विलासपूरला जाऊन तिथे राहणाऱ्या मुलीची माहिती घेऊ. याहून अधिक तर्कदृष्ट्या योग्य आपण काय करू शकतो का सौम्या? पाणिनी म्हणाला. आणि बोलता बोलता पाणिनीने कनक ओजसला फोन लावला. कनक, एक काम कर तातडीने. सिया माथुरला ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय तिथे जा, तिला भेट आणि मला सांग की ह्याच मुलीला तू आपली साक्षीदार म्हणून माझ्या ऑफिसमध्ये बसवून ठेवलं होतंस ना, जी पुढे पळून गेली. पाणिनी, तुला मी सांगितलं ना, ॲम्ब्युलन्स तिला घेऊन गेली, पण तिला कुठेही ॲडमिट केलं गेलेलं नाही आहे. अरे तेव्हा नव्हतं केलं रे, आत्ता केलं आहे डॉक्टर सुचिष्मंत यांनी. पाणिनी म्हणाला आणि कनकला काही बोलायची संधी न देता फोन बंद करून टाकला. मोठा प्रवास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी ते विलासपूरला पोहोचले. कनकनं दिलेल्या पत्त्यावर जाऊन सिया माथुरच्या दारासमोर उभे राहिले. दाराची बेल 2-3दा वाजवली, पण दार काही उघडलं गेलं नाही. आता काय? सौम्यानं विचारलं. पाणिनीनं काही न बोलता आपल्या खिशातनं बेशुद्ध पडलेल्या मुलीच्या खिशातून मिळालेली किल्ली बाहेर काढली, दाराला लावली. दार उघडलं गेलं. तुझ्याकडे ठसे मिळवायचं उपकरण आहे ना सौम्या? पाणिनीने विचारलं. आणलंय मी. दोघे आत आले. पाणिनीने दार लावून घेतलं. आतमध्ये टेबलावर जुनाट पत्रे, रद्दी पेपर पडलेले होते. पाणिनीने त्याच्यावर नजर टाकली. एक पत्र कुठल्या तरी जाहिरात एजन्सीकडून आलेलं होतं. एक रिअल इस्टेट संबंधी होतं, तर एक मासिकाच्या वर्गणीबद्दल होतं. पाणिनीने ते वर्गणीबद्दलचं पत्र हातात घेतलं, खिशात टाकलं. मला भीती वाटतेय सर, काहीतरी घडणार असं वाटतंय. खोली अत्यंत अस्ताव्यस्त झालेली होती. भिंतीवरच्या फ्रेमवरचे फोटो अक्षरशः टरकावून फाडले होते. बेडरूममधल्या गाद्या, पलंगपोष चाकूनं फाडून उचकटून टाकले होते. किचनमध्ये अजूनच राडा होता. पिठाचा डबा पालथा करून पीठ जमिनीवर सांडलं होतं. साखर खाली ओतलेली होती. कोणाला तरी इथे काहीतरी हवं होतं आणि ते शोधायला त्याच्याकडे फारसा वेळ नसावा. सर, कपड्यांच्या कपाटाकडे बघा. तिचे कपडे बाहेर भिरकावून देण्यात आलेत. काही कपड्यांची शिवणसुद्धा उसवून टाकली आहे. आपल्याला यातून एक संदर्भ मिळतोय सौम्या. कसला? अगं, ते काय शोधत असावेत याचा. काय? ती वस्तू आकारानं लहान, चपटी, पण किमती असावी. सौम्या, आपण आपलं ठसे घ्यायचं काम करून टाकू. मला तुझ्याकडची पावडर दे.
पाणिनी पटवर्धननं ती पावडर वेगवेगळ्या वस्तूंवर टाकली. चिकटपट्टीनं संभाव्य ठसे उचलायला सुरुवात केली. तुम्ही जमा करत असलेले ठसे सियाचे आहेत का इथे येऊन हे सगळं उद्ध्वस्त करणारे आगांतुकाचे आहेत हे तुम्ही कसं शोधणार? ते आपण नंतर वेगवेगळे करू. आत्ता तरी मी ते सगळे गोळा करायचं काम करतोय. टेबलावरची ही कागदपत्र सुद्धा नाहीशी झालेली दिसत आहेत. अचानक पाणिनी बोलायचा थांबला. स्वयंपाकघरातून एकदम कसला तरी आवाज आला. सौम्या घाबरली. कसला आवाज आहे? कोणीतरी मागच्या दारापाशी एक काय? नाही, मला वाटतंय पुढच्या दाराच्या इथे आवाज आलाय. आता काय करायचं? आपण आत अडकलोय. नाही सौम्या, एकतर या दाराला लॅच आहे आणि ती मुलगी इथून 300 किलोमीटर दूर आहे. पाणिनी हळू आवाजात म्हणाला. त्याचं लक्ष पुन्हा तो आवाज येतोय का याचा अंदाज घेण्यात गुंतलं. दाराला किल्ली लावल्याचा आवाज आला. त्याच्या आधी एकदा दारावर थाप टाकल्याचा आवाज आल्याचा भास पाणिनीला झाला. त्यांनी सौम्याला गप्प राहण्याची सूचना केली आणि दोघेही दार उघडून कोणीतरी आत यायची वाट बघत बसले. दार उघडलं गेलं. एक माणूस आत आला. आतल्या उजेडात त्या दोघांना बघून तो दचकून एक पाऊल मागे सरकला. ये आता इथपर्यंत आलाय तर आत आलास तरी चालेल रे, पाणिनी म्हणाला. पाणिनीला एकदम हे बोलायला सुचलं. हे बघून सौम्या चाट पडली. कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय तुम्ही? त्यांनी विचारलं. या प्रश्नाचं उत्तर तू आम्हाला द्यायचं आहेस. आत ये, दार लावून घे. बाहेरच्या कोणाला कळायची गरज नाही तू इथे काय उद्योग करून ठेवलेस ते. खोलीतल्या पडझडीकडे आणि अस्ताव्यस्त सामानाकडे हात दाखवून पाणिनी म्हणाला. तो आत आला. पाणिनीने त्याला विचारलं, काय अर्थ आहे ह्या सगळ्याचा? नाही, मला काही माहिती नाही हो. तुला सिया माथुर माहिती आहे? तिची बहीण ओळखीची आहे माझ्या. तुला सिया माहिती नाही? मुद्दामून सौम्याकडे बघून पाणिनीने त्याला पुन्हा विचारलं. मला फक्त तिची बहीण माहिती आहे. आणि तेवढ्या ओळखीवर तू माझ्या फ्लॅटमध्ये घुसलास किल्ली वापरून? सौम्यानं पाणिनीच्या मनातलं ओळखलं आणि आक्रमकपणे त्या व्यक्तीला विचारलं. ओ माय गॉड, सॉरी मिस माथुर, मला कल्पना नव्हती तुम्ही इथे असाल. तुम्ही इथे असणं अपेक्षित नव्हतं ना. म्हणजे आता शांतपणे बसून घे आणि मला सांग, या घरात झालेल्या या राड्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? तुम्ही इथे काय करताय? तुम्ही ठसे मिळवताय का? बरोबर, मी मिस माथुरला मदत करतोय ठसे मिळवण्याच्या कामात. हा सगळा राडा कोणी घातला आहे? त्याचे ठसे मिळवायचे. तो माणूस आपलं डोकं धरून मटकन खाली बसला. तो भयंकर अस्वस्थ झाला होता. मला याच्यात गुंतवू नका हा प्लीज. नाही, माझ्या बायकोला काही कळलं ना तर फार अडचणीत येईन मी. माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. पण तू आहेस कोण? नाव काय तुझं? कुठून आलायस तू? मी माझं नाव सांगतो. माझं नाव गौतम पिसे. आलायस कुठनं? राहतोस कुठे? भांडवा. ड्रायव्हिंग लायसन बघू. गौतम पिसेनं आधी खिशातनं रुमाल काढून आपला कपाळावरचा घाम पुसला. मग ड्रायव्हिंग लायसन काढून पाणिनीच्या हातात दिलं. पाणिनीने ते नीट तपासलं. त्याच्यावरचं नाव, पत्ता वगैरे. यात सातपाडी लिहिलं, गावाचं नाव. आणि तू म्हणालास की तू भांडव्याला राहतो. नाही, खरं म्हणजे माझा कायमचा पत्ता सातपाडीचा आहे बरं का. पण माझा व्यवसाय भांडव्याला असल्यामुळे मी तिथे जास्त असतो. खरं म्हणजे मी माझा पत्ता तुमच्यापासून लपवणार होतो, पण तुम्ही ड्रायव्हिंग लायसनच बघायला मागितलं त्यामुळे माझा नाईलाज झाला बघा. ठीक आहे, आता मला सांग, तू इथे आलास कसा आणि कशासाठी? काल मला एका व्यवहारात पैसे मिळाले म्हणून जरा ऐश करायला मी मरुशिका क्लबवर गेलो होतो. तिथे एका बारवालीबरोबर खूप वेळ घालवला मी. मला आवडली ती, तिलाही मी आवडलो. मग आम्ही एकत्र जेवलो, डान्स केला. मग मला एका ठिकाणी मला ती घेऊन गेली भपकेबाज गाडीतनं जुगार खेळायला बरं का. तिथे बरेच पैसे गमावले, पण ती मुलगी ती जिंकत गेली. तिने जिंकलेल्या रकमेतली काही रक्कम तिने तुला उसनी दिली पुन्हा खेळायला. बरोबर आहे. ती म्हणाली असेल ना तुला की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. अगदी बरोबर आहे. तुम्हाला कसं काय कळलं? नाही, कसं कळलं ते सोडून दे, पुढे काय झालं ते सांग. मी तिला विचारलं की तिला कायम माझ्याबरोबर राहायला यायला आवडेल का? मग ती एकदम रडायला लागली. मला म्हणाली, मी इथनं बाहेर नाही जाऊ शकत. मी कायमची जखडली गेले इथे. मला मदत करायची असेल तर भांडव्याला जा. माझ्या बहिणीच्या घरातनं काही वस्तू सामान घेऊन इथे विलासपूरला पाठवायची व्यवस्था कराल का? तिला नेमक्या काय वस्तू हव्या होत्या?
युगुल हॉटेल मुंबई असं लेबल असलेली एक सुटकेस, काळ्या पांढऱ्या रंगाचे चेक्स असलेला एक ड्रेस आणि कपाटाच्या उजव्या हाताच्या एकदम वरच्या ड्रॉवरमधल्या काही वस्तू. अच्छा, आणखीन काही? मग इतकंच. तू या वस्तू मिळाल्यानंतर काय करणार होतास? मी सुटकेसमध्ये सगळ्या वस्तू भरायच्या होत्या आणि या फ्लॅटची किल्ली सुटकेसच्या कव्हरमध्ये टाकून मरुशिका क्लबवर सगळं ते कुरिअरनी पाठवून द्यायचं होतं. कुरिअरनी का? तू सोबत घेऊन ये असं का नाही म्हणाली ती? मग ती म्हणाली एवढं लांब जड सामान आणू नका, कुरिअरनी पाठवा, खर्च मी करीन म्हणाली. कुरिअर कोणाच्या नावानं कर म्हणाली? माथुरच्या नावानं? नाही, क्लबची मालकीण ती मारुशिका मतकरी, तिच्या नावाने कर म्हणाली. पाणिनीने पुन्हा त्याचं लायसन काळजीपूर्वक बघितलं. हे बघा, मी कोण आहे ते मी सिद्ध करू शकतो बरं का. गौतम इकडे तिकडे बघत म्हणाला आणि बोलता बोलता त्यांनी टेबलावरचे 1-2 कागद घेतले. आपल्या खिशाला लावलेल्या बॉलपेनमधली रिफिल बाहेर काढून त्याच्या नॉबची बाजू दातात धरून उपटली आणि रिफिलच्या उलट्या बाजूला फुंकून शाई बाहेर काढून ती आपल्या बोटाला लावली आणि कागदावर बोटांचे ठसे उमटवले. हे ठसे आहेत ना, ठसे हे लायसन काढताना मी दिलेल्या ठस्यांशी जुळवून बघू शकता तुम्ही. पाणिनीने तो कागद आपल्या खिशात ठेवून दिला. हात पुसण्यासाठी गौतमने इकडं तिकडं बघितलं. टेबलावरचा एक कागद घेतला, त्याला बोटं पुसली. हातावर काही डाग शिल्लक नाही हे बघून कागदाचा बोळा फेकण्यासाठी, केराचा डबा आहे का हे बघण्यासाठी आपली नजर इकडे तिकडे वळवली, पण त्याला तो केराचा डबा दिसला नाही. तेव्हा त्यांनी तो कागद आपल्या खिशात टाकून दिला. इथे कुठे उतरलायस रे तू? हॉटेल आईना. स्वतःच्या नावानं बुकिंग केलंय? अर्थात. गरज लागली तर आम्ही तुला फोन करू. तुझ्याकडची किल्ली मिस सिया माथुरकडे देऊन जा. सौम्याकडे हात दाखवून पाणिनी म्हणाला. गौतमनी सौम्याकडे देऊन टाकली. हे बघा, मला या सगळ्यातनं बाहेर ठेवा, तुम्ही म्हणाल ते करीन बरं कमी. ते समजलंय मला, आता लगेच निघित ना. एखाद्या पिंजऱ्यातून सुटका झालेला प्राणी जसा बाहेर येईल तसा गौतम तिथनं निघून गेला. सुटलो बाई एकदाचे. सर, माझे पाय लटपट करायला लागले होते, पण मीच सिया माथुर असल्याचं भासवून तुम्ही त्याला बचावात्मक पवित्रा घ्यायला लावलात. आता पुढे काय? आता आपल्याला इथून तातडीने बाहेर पडायला हवं. का? सौम्या गोंधळली. त्या गौतमच्या डोळ्यात एक झाक दिसली मला. सौम्या तो दाखवत होता एवढा घाबरलेला नसावा. आत्ता ह्या क्षणी तो पोलिसांना फोन करत असेल तर मला आश्चर्य नाही वाटणार. तो फार तर एखाद्या बारमध्ये जाऊन दारू ढोसत असेल आपली भीती घालवण्यासाठी. हे बघ, मला जो माणसाच्या स्वभावाचा अंदाज आहे ना तो खरा ठरला. तर तो जर का बारमध्ये जाऊन दारू ढोसत नसेल तर भीती घालवायची गरज आपल्याला आहे. पाणिनी म्हणाला. सौम्याला घेऊन निघाला. सौम्य आणि पाणिनी पटवर्धन निवांतपणे एका हॉटेलमध्ये बसले होते. 2 टोस्ट बटर, 1 कडक कॉफी पाणिनीने वेटरला सांगितलं. अजून डोक्यात त्या गौतमचा विषय आहे का? पाणिनीच्या मनातले विचार जाणून सौम्यानं विचारलं. तो मला धोकादायक वाटतोय सौम्या, म्हणजे नाटकी वाटतोय. विशेषतः स्वतःचे ठसे देताना तो जास्त उत्साही वाटला मला. पाणिनी म्हणाला आणि आपल्याच विचारात हरवला. दरम्यान वेटरनं आणलेल्या टोस्ट आणि कॉफीचा त्या दोघांनी समाचार घेतला. काय सुचवायचं आहे तुम्हाला सर? हे बघ, त्या घरातनं त्याला जे काही हवं होतं ते त्यांनी जाताना आपल्याबरोबर घेतलं हे नक्की, आणि ते सुद्धा आपल्या नाकावर टिचून आपल्याला पत्ता न लागता. नाही सर, मी त्याच्याकडे सतत बघत होते, कुठलीही गोष्ट त्यांनी घेतली नाही. नीट आठव. सौम्यानं आपल्या स्मरणशक्तीला ताण दिला. त्या टेबलावरचे कागद त्यांनी बोटं पुसायला घेतले तेवढेच. हे बघ, त्या टेबलावरचं काहीतरी त्याला हवं होतं आणि ते उचलण्यासाठी त्याने आपल्या हाताचे ठसे देण्याचं आणि नंतर बोटं पुसण्यासाठी टेबलावरचा कागद घेण्याचं नाटक केलं. आता तुम्हाला वाटत असेल तर खरंच असेल तसं. आपण काय करायचं मग? आपण त्या गौतम पिसेला पुन्हा भेटणार, त्याच्याशी मन मोकळ्या गप्पा मारणार. ते तिथून लगेच आईना हॉटेलला फोन लावायला लागले. तेव्हा त्याला सांगण्यात आलं की 15 मिनिटापूर्वी त्यांनी हॉटेल सोडलंय आणि कुठे जाणार आहे याबद्दल काही सांगितलेलं नाही. आता सौम्यानं पाणिनीला विचारलं. आपण जाऊन येऊ की त्या हॉटेलमध्ये? पाणिनी म्हणाला. थोड्याच वेळात दोघे हॉटेलात आले. तुमच्या हॉटेलात माझा मित्र गौतम पिसे उतरला होता, पण त्याला थोड्या वेळापूर्वी तातडीनं हॉटेल सोडावं लागलं. त्यामुळे बिलाचे पैसे भरताना त्यांनी तपासलं नाही, पण आत्ता त्याचा मला फोन आला की त्याच्या बिलामध्ये एक लँडलाईन फोन कॉलचं मोठं बिल लावलं गेलं आहे. पाणिनी रिसेप्शनिस्टला म्हणाला.
1 मिनिट मी बघतोय, पण आम्हाला नेहमीचा अनुभव आहे की आमच्या इथून मोबाईल लागत नाही, म्हणून लोक लँडलाईनवर फोन करतात, पण एकदा फोनवर बोलायला लागलं की त्या माणसांना भान नाही राहत किती वेळ आपण बोलतोय याचं, आणि बिल वाढतं. नाही, तसं नाही मला म्हणायचं. त्यांनी जो फोन केलेलाच नाही आहे त्याचं बिल त्याला लावलं गेलं आहे असं म्हणणं आहे त्याचं. कुठे लावला होता त्याने फोन? रिसेप्शनिस्टने विचारलं. भांडवामधला कोणाचा तरी नंबर. रिसेप्शनिस्टनं शांतपणे आपल्या कप्प्यातनं फोनचं बिल काढलं, पाणीनी पुढे ठेवलं. हा बघा नंबर, त्यांनी 3 वेळा या एकाच नंबरला फोन लावलेले होते आमच्या माहितीनुसार. नाही, पण त्याला वाटतंय की त्यांनी 2च वेळा फोन लावला. आमचं रेकॉर्ड दाखवतोय 3 वेळा फोन केला, तरीसुद्धा आम्ही परत तपासते. ती आपलं रेकॉर्ड तपासायला गेली तोपर्यंत पाणीनीनी तो फोन नंबर टिपून घेतला. त्या बिलावरनं त्याच्या हेही लक्षात आलं की गौतम पिसे त्या हॉटेलात 4 तास थांबला होता फक्त. रिसेप्शनिस्ट परत त्याच्याकडे आली. सगळे चार्जेस बरोबर आहेत मिस्टर, त्यांनी 3 वेळा फोन केला. एक हॉटेलात आल्या, एक संध्याकाळी 6च्या सुमाराला, आणि एक हॉटेल सोडताना. ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणता येतं ते बरोबर असेल. मी सांगतो त्याला की मी स्वतः येऊन तुमच्याशी बोलून खात्री करून घेतली आहे. पाणीनी म्हणाला. सौम्याला घेऊन बाहेर पडला. सर, तुम्ही तिच्याशी बोलत असताना मी तो नंबर डिरेक्टरीत शोधला. अगं, पण नावावरनं नंबर शोधता येतो ना. तू फोन नंबरवरनं नाव कसं काय शोधलं? मी मरुशिका क्लबचं नाव प्रथम डिरेक्टरीत शोधलं. त्या यादीत मरुशिका क्लब नंबर 3चा हा नंबर आहे. ग्रेट ग्रेट सौम्या, तुझ्या हुशारीला दाद द्यायला पाहिजे बरं का. आता विचार करूया सौम्या की त्यांनी 6 वाजता एक फोन केला, नंतर हॉटेल सोडताना एक केला. आता यातनं काय अर्थ निघतो सांग? शेवटचा फोन हे कळवायला केला असेल त्याच्या घरी त्याची गाठ स्वतःला सिया माथुर म्हणवणाऱ्या बाईशी पडली आणि स्वतःला गुप्तहेर समजणाऱ्या, एवढी खात्री देऊ नको सौम्या. तुम्हाला काय वाटते? शेवटचा फोन काय सांगण्यासाठी केला असेल त्याने? कदाचित हे सांगण्यासाठी की सौम्या सोहनीनं आपण सिया माथुर असल्याचं नाटक केलं आणि ख्यातनाम वकील पाणिनी पटवर्धननं आपण गुप्तहेर असल्याचं भासून तिथे ठसे घेण्याचं काम केलं. नाही हो सर, मला नाही वाटत तसं. कारण दार उघडताना त्यांनी जेव्हा आपल्याला बघितलं तेव्हा तो पुरता हाबकला होता. तो हादरला होता हे नक्की, पण सुरुवातीला. कारण आत कोणी असेल याची कल्पना त्यांनी केली नव्हती. पण तुझी ओळख मी सिया माथुराशी करून दिली अप्रत्यक्षपणे, आणि मी पोलीस असल्याचं भासवलं तेव्हा तो अजून टरकला असेल, पण त्यांनी नंतर जरा स्वतःला सावरला असेल असं मला वाटतंय. तो जसा जसा विचार करायला लागला तसं तसं त्याला तिथून जे हवं होतं ते कसं मिळवायचं ह्या विचारात तो पडलेला होता. म्हणजे आपण तिथनं कसं सटकायचं याचा विचार तो करत असावा. नाही, तो ते सहज करू शकत होता. म्हणजे तो दारात उभा असताना पळून जाऊ शकत होता. अगदी बाहेरनं कडी लावून आपल्याला कोंडून तो जाऊ शकला असता, किंवा तिथनं तो पोलिसांना फोन करू शकला असता. पण त्यांनी या कुठल्याही गोष्टी केल्या नाहीत, कारण तसं केलं असतं तर त्याला तिथून जे न्यायचं होतं ना ते नेता आलं नसतं. हे बघ सौम्या, त्याला हवं ते त्याला मिळालंय, आणि ते मिळालंय हे मरुशिकाला सांगायला त्यांनी शेवटचा फोन केला असणार. शाई लागलेली बोटं पुसण्यासाठी टेबलावरचा कागद घेण्याच्या मिशानं त्यांनी टेबलावरचे जे कागद उचलले ते मासिकाच्या वर्गणीबाबतचे कागद होते का ते? आपण जाऊन बघू तिथे. बोटं पुसून झाल्यावर केराची टोपली कागद टाकायला मिळाली नाही असं भासवून त्यांनी आपल्या खिशात टाकले कागद. अगदी सहज करतोय असं भासवून. तेच कागद त्याला हवे असणारे कागद असू शकतात सौम्या. तो पोलिसांना आपल्याबद्दल निनावी फोन करून टीप देऊ शकणार नाही का? देऊ शकेल की. तरीही तुम्ही म्हणता की आपण पुन्हा तिथे जाऊन तपासणी करू. जायलाच लागेल. पण सर, धोकादायक आहे ते. आपण आज जाण्यापूर्वी सर्वतोपरी दक्षता घेऊ ना सौम्या. आपण पटकन आज शिरू. जी तपासणी करायची आहे ती उरकली की लगेच बाहेर येऊ. मरुशिका क्लबवर केले गेलेले 3 फोन्स काय वाटतंय तुम्हाला सर? गौतम पिसे इथे या शहरात आला असणार. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा सगळं आलबेल आहे ना, पुढं जायचं आहे ना हे विचारण्यासाठी पहिल्यांदा फोन केलेला असावा, आणि पुढे जा असा आदेश त्याला मरुशिकाकडनं मिळालेला असावा. त्यानंतर तो आपण येण्यापूर्वी त्या अपार्टमेंटमध्ये आला असावा, आणि त्याला जे हवंय ते शोधण्यासाठी त्यांनी सगळं सामान उलथं पालथं घातलेलं असणार, आणि त्याला ते सापडलं नाही म्हणून ते कळवण्यासाठी त्यांनी दुसरा फोन केलेला असावा. किंवा त्याला हवं ते मिळालं असेल आणि ते कळवण्यासाठी त्यांनी दुसरा फोन केला असेल. त्यावेळी मरुशिकानं त्याला विशिष्ट पत्राबद्दल विचारला असेल, आणि त्याला सापडलेल्या वस्तूंमध्ये ती नाहीत म्हटल्यावर मरुशिकानं त्याला पुन्हा अपार्टमेंटमध्ये जाऊन ती पत्र आणायचा आदेश दिला असेल.
त्यासाठी तो आला असेल आणि तेव्हा नेमकं आपण तिथं असल्यामुळे त्याची अडचण झाली असेल. पण आपल्या नकळत त्यांनी शाई पुसण्यासाठी टेबलावरची पत्रं कागद म्हणून वापरली आणि त्याचा बोळा टाकायला केराची टोपली नाही म्हणून स्वतःच्या खिशात टाकून आपल्या समोर निघून गेल्यानंतर आपला पराक्रम सांगण्यासाठी मरुशिकाला त्याने 3रा फोन केला असेल आणि तो हॉटेल सोडून निघून गेला असेल. माझ्या निरीक्षणानुसार टेबलवरच्या पत्रापैकी एक मासिकाच्या वर्गणीबद्दल होतं, ते मी माझ्या खिशात टाकलं. एक मॉडेल एजन्सीचं होतं आणि एक रिअल इस्टेटबद्दल म्हणजे कुठल्या तरी मिळकतीबाबत होतं. पाणीनी म्हणाला आणि बोलता बोलता ते त्या अपार्टमेंटजवळ पोहोचले. सौम्या, तू बाहेर थांब, मी एकटा आत जातो. मला आत काही झालं तर मला सोडवायला तू बाहेर हवीस. पाणीनी पटवर्धन आपल्या जवळची किल्ली दाराला लावून आत शिरला. दिवे लावले. टेबलावर आता फक्त रिअल इस्टेट कंपनीचं पत्र होतं, म्हणजे मॉडेल एजन्सीचं पत्र तिथून गायब झालेलं होतं. म्हणजे गौतमनं ते नेलेलं असावं. दिवा बंद करायची तसदी न घेता पाणीनी झपाट्यानं बाहेर पडला. आपल्या मागे दार ओढून बंद केलं. रस्त्यावर सौम्याकडे आला आणि त्याच वेळी सायरन वाजवत पोलिसांची गाडी आली. पाणिनीने सौम्याला पटकन बाजूच्या गल्लीत नेलं. गाडीतनं पोलीस उतरले आणि त्यांनी सियाच्या अपार्टमेंटची बेल वाजवली. मित्रांनो, हा 8वा भाग इथेच संपला. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.